ओझर पोलिसांची घरफोडी विरोधात मोठी कारवाई. 85,000चा मुद्देमाल हस्तगत. ओझर कसबे सुकेणे येथे घराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करून सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरी करणाऱ्या 2 संशयितांना ओझर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व 10,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण सुमारे 85,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक 28 जून 2026 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कसबे सुकेणे येथील एका घरातून सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. घराची खिडकी उघडी असल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून चोरी केली होती. या प्रकरणाचा तपास करताना ओझर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला AM व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ओझर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खाडे, पोलीस हवालदार मदने, पोलीस शिपाई बागुल आदींच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा अधिक तपास ओझर पोलीस करीत आहेत.